हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गिट डिझायनरवर. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे 32 साईज, 34 साईज आणि 36 साईजचं ब्लाऊज कटोरी पेपर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग स्टिचिंगसुद्धा आहे. आता हे बघा, हे तिन्ही जे मेजरमेंट आहे ते सेम असते. त्यात आर्महोल, शोल्डर आपण सेम घेतो, म्हणून आपण एकाच मापावर तिन्हीचं बी म्हणजे एकाच मेजरमेंटवर आपण तिन्हीचं बी ब्लाऊज शिवू शकतो. जे काही चेंजेस आहे ते फक्त फिटिंगमध्ये आहे, फक्त ते सुद्धा अर्ध्या इंचाचे. तर चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण मेजरमेंट घेऊया ब्लाऊजवरून. तर आपल्याला मेजरमेंट काय काय घ्यायचं आहे? हाईट, चेस्ट, वेस्ट, फ्रंट नेक, बॅक नेक, स्लीव्ज आणि स्लीव्ज फिटिंग. हे झालं मेजरमेंट जे आपण ब्लाऊजवरतून घेणार आहे. या व्यतिरिक्त काही ब्लाऊज आपण काही मेजरमेंट आपण चार्टनुसार घेत असतो, जसं की गळा रुंदी, आर्महोल आणि शोल्डर. ते मी तुम्हाला नंतर सांगते पेपर कटिंग करताना. आता हे बघा, हेच आर्महोल, शोल्डर आणि गळा रुंदी बाकी मापासाठी किती घ्यायचे, लॉंग स्लीव्जसाठी किती घ्यायचे, म्हणजे आता 32-34 साईजचं तर मी सांगतेच तुम्हाला, पण त्या व्यतिरिक्त साईजचे सुद्धा मी तुम्हाला लास्टमध्ये चार्ट दिलेला आहे, म्हणून लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तो चार्टनुसार तुम्ही बाकीचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकता. आता आपण हाईट मोजूया. सगळ्यात पहिले ब्लाऊजची हाईट आपल्याला या पद्धतीने मोजायची आहे. तर हाईट आहे 13.5. ते आपण लिहून घेऊया. त्यानंतर येतं चेस्ट. चेस्टमध्ये आपण जिथं गोलाकार संपतो आपला नेकचा आणि जिथं आर्महोलची शिलाई संपते तिथपर्यंत आपल्याला क्रॉस टेप चेक करून टेप ठेवून चेक करायचा असतो या पद्धतीने. तर चेस्ट आपला आहे 9.5. त्यानंतर आपण बघूया फ्रंट नेक. जिथं शोल्डरची शिलाई संपते तिथून आपण टेप ठेवायचा शोल्डरच्या शिलाईवर आणि क्रॉस चेक करायचं. फ्रंट नेक आपला आहे 6 आणि त्याच पद्धतीने आपण बॅक नेक चेक करणार. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की शोल्डरची शिलाई एकदम परफेक्ट बरोबर ठेवायची, मागे पुढे नको. तर बॅक नेक आपला आहे 9.5. तो सुद्धा आपण लिहून घेऊया. स्लीव्ज अशी क्रॉस चेक करायची आहे. स्लीव्ज आपली आहे 10 आणि स्लीव्ज फिटिंग नेहमी एवढं लक्षात ठेवायचं, आतील बाजूने मोजायची. स्लीव्ज फिटिंग आपली आलेली आहे 6ला 2 सूत कमी. सूत म्हणजे जे 1-2च्या मध्ये ज्या रेषा असतात त्याला सूत म्हणते. आता गळा रुंदी, आर्महोल आणि शोल्डर त्याचं सुद्धा माप टाकून घेऊया आपण. आता गळा रुंदी आपण 2.5 टाकणार आहे, सगळ्याला सेम असते गळा रुंदी. आणि शोल्डर आपण टाकणार आहे 2.5-3 घेणार आहे आपण शोल्डर, प्लस अर्धा इंच फिटिंगसाठी जे शिवण्यात जातं आहे. आणि शिवून आपलं शोल्डर होणार आहे 2.25. आता स्लीव्जमध्ये लॉंग स्लीव्ज आहे म्हणून आपण घेणार आहे 7ला 2 सूत कमी, म्हणजे 7, तुम्हाला सरळ सांगते 7 घेणार आहे. जर का ह्याच ठिकाणी जर छोटी बाही असती, लॉंग स्लीव्ज आहे म्हणून आपण 7 घेतोय, जर छोटी बाही असती तर आपण 6 घेतलं असतं. आपण आता पेपर कटिंग सुरू करूया. पेपर कटिंगसाठी मी हा पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड आहे आणि हाईट मी त्याची आपलं ब्लाऊजची हाईट होती 13.5 इंच. त्याच्यात आपल्याला प्लस 1 इंच करायचं आहे, म्हणजे 14.5 होतं ते. तर हाईट माझी तेवढीच आहे म्हणून मी हाईटमध्ये मोजत नाही आहे. त्यांना गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी आपण घेणार आहे 2.5 इंच. आर्महोल होता आपला 2.25 प्लस अर्धा इंच शिलाईसाठी. फ्रंट नेक आपला मापानुसार आला होता 6 इंच. खाली सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे, आपण वरती जे घेतलं होतं तेच. आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण नंतर गळ्याचा शेप टाकूया. आता वरती जे आपलं जेवढं मेजरमेंट आलं गळा रुंदीचं आणि शोल्डरचं ते खाली ठेवून असं डॉट टाकायचं, जेणेकरून आपला आर्महोल एकदम सरळ रेषेत येणार. आणि जे आर्महोल आलं होतं आपलं 7ला 2 सूत कमी, ते टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण टाकूया चेस्ट आपली होती 9.5 प्लस आपण 2.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. तर 2.5 इंच याच्यासाठी, जेणेकरून 36 साईजचं असलं तरी आपल्याला मार्जिन पुरली पाहिजे, त्यामुळं 2.5 इंच, नाहीतर 32 साईजला आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन पुरेशी असते. खालीसुद्धा आपण तसंच करणार, 2.5 इंच मार्जिन, अर्धा इंच शिलाईसाठी टाकणार आणि कमरचा 4था भाग. आता इथं आपण घेतोय क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टीसाठी नेकच्या साईडने आपण घेणार आहे 3.5 आणि फिटिंगच्या साईडने माया जिथं आपण मार्जिन सोडली तिथं आपण 2.5 इंच घेणार आहे. 2.5 इंच घेऊन आपण तिथं एक क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेतोय.
या पद्धतीने. त्यानंतर जितकी आपली क्रॉसपट्टी आहे ती मोजायचा आणि त्याचा मध्य काढायचा. तर मध्य कसा काढायचा हे बघा, असा टेप डबल ठेवून या पद्धतीने आपण मध्य काढायचा आहे. आणि जिथं मध्य येतो आपला तिथं एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तिथं आपण वरची कटोरी जोडणार आहे. नेकच्या तिथं वरती 1 इंच वरती घ्यायचं. डबल आर्महोल आहे आपलं, तिथून 2.5 इंच खाली ठेवायचं. 2.5 इंच, तो गॅप 2.5 इंचाचा आला पाहिजे आपला. आता आपण कटोरीचा शेप देऊन घेऊया. आता ही आपली मेजरमेंटमधली कटोरी आहे, वाढून आपण नंतर घेतो. हे बघा, काही ठिकाणी काय होतं, कटोरी दबते. जर कटोरी जर दबत असेल तर आपण थोडंसं म्हणजे 1-2 सूत आपण थोडंसं मध्ये घ्यायचं, जेणेकरून कटोरी आपली एकदम परफेक्ट बसते आणि अशी दबत नाही, साईडला जात नाही. हे बघा, या पद्धतीने आपण कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. आर्महोल आपल्याला 1 इंचाच्या मार्जिनवर आपण 1 इंच घेतो त्या कॉर्नरपासून आणि आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपण फ्रंट नेकचा सुद्धा शेप देऊन घेतला आहे. आता इथं मी राऊंड नेक घेते, तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही घेऊ शकता. आता आपण याची कटिंग करून घेऊया. हे बघा, कटिंग करताना आपल्याला फक्त आर्महोलच्या साईडने पहिले कट करायचं आहे. त्यानंतर आपण फ्रंट आणि बॅक वेगवेगळं करून घेणार आहे. हे बघा, आता आपण इथं फ्रंट आणि बॅक वेगवेगळं करून घेऊया आणि बॅकचा नेक आपण नंतर टाकूया. फ्रंट, आता हे आपलं फ्रंट आहे तिथं आपण क्रॉसपट्टी वेगळी करून घ्यायची, कटोरी वेगळी करून घ्यायची आणि नेकसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टीचा सुद्धा शेप चेंज करावा लागतो, म्हणजे त्याचंसुद्धा आपल्याला वाढवून घ्यावं लागतं आणि कटोरीसुद्धा आपल्याला वाढवून घ्यावं लागते. हे बघा, कटोरी आपल्याला या पद्धतीने वाढायची आहे. आपण पहिले 3.5 आणि 2.5 घेतलं होतं. आता इथं आपण एका साईडने 4 आणि एका साईडने 3 घेणार आहे. हे बघा, असं खालून 1 इंच सोडलं आणि वरतून डायरेक्ट क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेतला. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता आपण कटोरी वाढून घेऊया. तर कटोरी आपण जी पहिले कट केली होती ते एका प्लेन पेपरवर ठेवलेली आहे आणि ॲज इट इज ती कटोरी तशाला तशी आपण पहिले ड्रॉ करून घेणार. त्यानंतर त्याला प्लस मायनस काय करायचं ते मी सांगते. आता हे झालं. आपण इथं आता दोन्ही साईडने अर्धा इंच आपल्याला वाढायचं आहे आणि खाली दोन्ही साईडने 1-1 इंच, वरती अर्धा इंच आणि दोन्हीचा मध्य काढायचा हा खाली आणि खाली आपण घेणार आहे 1.5 इंच या पद्धतीने. आणि आता हे सगळे शेप आपल्याला ड्रॉ करायचे. हे बघा, स्केलने असे जोडायचे सगळे पॅटर्न आपल्याला अर्धा इंच, 1 इंच. आपली कटोरी अशी तयार होते. खालचा शेपसुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला जी बाहेरची आपण आत्ता कटोरी काढली आउटलाईन ती आपण कट करून घेऊया. कटोरीचा शेप मात्र देताना थोडंसं काळजी घ्यायची, एकदम गोलाकारात आली पाहिजे, दबायला वगैरे नको, नंतर मग शिवण्यात सुद्धा प्रॉब्लेम येते आणि ते ब्लाऊज फिटिंगमध्ये बसायला प्रॉब्लेम देतो. हे आपलं फ्रंट झालेलं आहे. आता आपण बॅक काढून घेऊया. तर बॅकसाठी आपण पहिले जसे 2.5 इंच गळारुंदी घेतली होती तसेच इथंसुद्धा आपल्याला 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आणि आपल्या ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार 9.5चा आपला गळा आला होता. खालीसुद्धा मी 2.5 इंच घेते. जर तुम्हाला डीप म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंचसुद्धा घेऊ शकता. इथंसुद्धा मी गोलाकारच देते साधा. गोलाकार म्हणजे डायरेक्टली गोलाकार नाही आहे, थोडासा वेगळा आहे. खालून मी 1.5 ते 2 इंच असं वरती उचलून घेतलेलं आहे आणि खाली गोलाकार दिलेला आहे. वरतून या पद्धतीने असं जोडायचं आहे. याला आता बघा आपली मेजरमेंट बॅक नेकचं मार्किंग झालेली आहे. आपण याला कट करून घेऊया. हे बॅक नेक फ्रंट नेक आपल्याला ॲज इट इज तसं फॅब्रिकवर ठेवायचं आहे. सगळ्यात पहिले आपण अस्तरवर ठेवूया. हे बघा, हे अस्तर आहे, डबल फोल्ड अस्तर आहे. जिथं फोल्डिंगवाली साईड आहे तिथं आपल्याला बॅक नेक ठेवायचं आहे. तेव्हा पलीकडल्या साईडने फोल्डिंगवाली साईड आहे, मी तिथं बॅक नेक ठेवलेलं आहे. नंतर कटोरीचा पार्ट, क्रॉसपट्टी आणि ही कटोरी. आता हे एक्स्ट्रा कपडा आहे तो मी स्लीव्ससाठी ठेवलेला आहे. हे आपण जे मेजरमेंट आपण याच्यावर ठेवलेले ते परफेक्ट
ड्रॉ करून घ्यायचे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मी सध्याला पिना नाही लावत आहे, पण शक्यतो पिना लावूनच मार्किंग करायची, जेणेकरून आपलं मार्किंग एकदम परफेक्ट येतं. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला वेगवेगळे साईजचे पॅटर्न आणि पेपर कटिंग कशी करायची हे कळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. हे आपली मार्किंग झालेली आहे. आता याला आपण कट करून घेऊया. तर कट करताना आपल्याला अस्तरवर आहे म्हणून नेक कट करायचा आहे बॅक पार्टचा. जर आपण मेन फॅब्रिकवर घेऊ तेव्हा आपल्याला अस्तर आपण पलटी मारणार आहे, म्हणून त्यामुळे आपल्याला कट करायचं नाही आहे मेन फॅब्रिकवर नेक. या पद्धतीने आपण सगळे शेप कट करून घेऊया. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याला आपण ऑनलाईन आरीवर्क क्लास सुरू केलेले, त्यात आपल्याला बेसिक, ॲडव्हान्स आणि 3D वर्क आपण शिकणार आहे. जर कोणाला इच्छा असेल तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघा. आणि ते क्लास झाल्यानंतर आपण शिवण क्लाससुद्धा सुरू करणार आहे. आता हे आपले मेजरमेंट कट झालेले आहे. क्रॉसपट्टी, कटोरी, फ्रंट नेक, बॅक नेक. आता हे सगळे आपल्याला ॲज इट इज मेन फॅब्रिकवर कट करायचे, पण मेन फॅब्रिकवर कट करताना थोडेसे एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करायचे. हे बघा कट झालेले. आता आपण पहिले कटोरीचा टक्स देऊन घेऊया. कटोरीचा टक्स देताना पहिले आपल्याला दोन्ही मेन फॅब्रिकवर जोडून घ्यायचे अस्तर. शिवताना फक्त एवढं लक्षात घ्यायचं की ती उलट व्हायला नको, दोन्ही एकाच साईडच्या म्हणजे कधी कधी असं होतं का दोन्ही एकाच बाजूच्या होत्या, तेवढं फक्त लक्षात घ्यायचं. आणि ह्या पद्धतीने आपल्याला सगळे जे शेप आपण कट केले होते ते सगळे जॉईन करून घ्यायचे. अस्तरला जॉईन केल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा असतो तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. आता हे बघा, ही कटोरी आहे. कटोरीला असं फोल्ड केलं की वरती आपल्याला 2.5 इंच खाली आणि खाली 1.5 इंच घेणार आहे आपण कटोरीचा टक्स. 2.5 पावणे 3 सुद्धा घेऊ शकतो. या पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. हे बघा छान असं टोक आलेलं आहे कटोरीला आणि टक्ससुद्धा क्रॉस वगैरे काही गेलेलं नाही, परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर आपण जी कटोरी बनवली आहे ती आपल्याला हे बाजूच्या पार्टवर जॉईन करून घ्यायची. आता जॉईन करताना सगळ्याची मेथड अलग अलग असते. काही वरच्या साईडने सुद्धा करता, कोणत्या साईडने करू, फक्त ते एकदम परफेक्ट म्हणजे त्याच्यावर बसलं पाहिजे. काही कट वगैरे करायचं काम नाही पडलं पाहिजे. त्यानंतर आपण याच्यावर क्रॉसपट्टी जोडून घेऊया. पण क्रॉसपट्टी जोडायच्या पहिले आपण जे मेजरमेंटसाठी ब्लाऊज घेतलेले त्याची मार्किंग करून घ्यायची. हे बघा या पद्धतीने कटोरी कितकी आहे आणि अर्धा इंच दोन्हीच्या साईडने मार्जिन सोडायची. त्यानंतर तो थोडासा एक्स्ट्रा जो कपडा असेल त्याला गोल शेपमध्ये कट करून घ्यायचा, जेणेकरून ते एकदम कटोरी परफेक्ट गोल शेपमध्ये बसते. नाही तर थोडीशी अशी वरती होते ना, तर ते होणार नाही. त्यासाठी एवढं लक्षात ठेवायचं, तर थोडंसं असं गोलाईत कट करायचं सगळं मेजरमेंट शिवणं झाल्यानंतर. आता पहिले आपण मेन फॅब्रिकची जी कटोरी आपण कट केली होती ब्लाऊज पीसची ती जॉईन करणार. हे बघा गोलाकार बरोबर क्रॉसपट्टीवर ठेवायचा आणि तशाला तसं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जोडताना मात्र एवढं लक्ष ठेवायचं, हे बघा जिथं आपलं टोक आहे ते कटोरीचं, ते टोक आपल्याला शिवण्यात घ्यायचं नाही, ते वरती लोटायचं आणि त्यानंतर शिवायचं आहे. आता आपली ती शिलाई झालेली आहे. आता इथं आपण वरती एक दाबटीप घेऊन, एक नाही मी 2 दाबटीप मारते आणि 5 नंबरची शिलाई आहे जे की मी नंतर उसवून टाकणार आहे. पण क्रॉसपट्टीचा शेप एकदम परफेक्ट येण्यासाठी ही मी शिलाई दिलेली. आता यानंतर आपण याच्यावर अस्तरचा कपडा अस्तरची जी क्रॉसपट्टी होती ती ठेवणार. सरळ बाजू गोलाईचे आकार हा वरती आहे, इथं शिलाई द्यायची. त्यानंतर इथं एक दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिली का हे आपण जी 5 नंबरची शिलाई दिली होती ती उसवून घ्यायची या पद्धतीने. त्यानंतर ब्लाऊजला असं गोल फोल्ड करायचं आणि ते दोन्ही टोकाला टोक ठेवायचे. इथं शिलाई देऊन घ्यायची. शिलाई एकदम बारीक शिलाई द्यायची आणि डबल शिलाई द्यायची, कारण हा इनविजिबल पार्ट असतो. जेव्हा आपण ब्लाऊज सरळ करू हा पार्टमध्ये जाणार आणि इथं जर उसवलं किंवा शिलाई निघली तर आपल्याला परत शिलाई देता येत नाही, म्हणून इथं पॅक शिलाई करायची. त्यानंतर हे बघा इथं आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया. तुम्ही बघू शकता ब्लाऊजची कटोरीसुद्धा एकदम परफेक्ट आलेली, कुठे क्रॉस वगैरे टक्स गेलेला नाही आहे. आणि क्रॉसपट्टी बघा
कुठेही कसली आडी वगैरे नाही, एकदम गोल शेप बी परफेक्ट आलेला आहे या पद्धतीने. यानंतर याच्यावर मी पायपिंग आणि गोट करून घेतलेला आहे. त्याचा मी व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होत होता. म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर या पहिल्याची मी काही ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे चॅनलवर, ते बघा. यानंतर आपण बघूया चार्ट जो बाकी साईजसाठी आपण कोणते मेजरमेंट वापरतो.